आपण बघतोय शिवशंकराची ही मूर्ती लिंग आणि पिंपळेश्वर क्रीडा मंडळ गिरगाव पिंपळवाडी यांचा आज दहीहंडी सर्वाचा प्रारंभ आहे. तर त्याच हिशोबाने ही मानाची हांडी मित्रांनो आपण इथं बघतोय आणि आत्ता जस्ट आरती झाली आहे. खूप भक्तिमय वातावरण होतंय आणि का आता थोड्या वेळात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि आपण आहोत या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. खूप पवित्र शांतता आणि म्हणतात ना एक आनंद जल्लोष उत्साह वाटतोय मित्रांनो. तर आता आपण बाहेर जाऊया आणि बघूया बाहेर काय रेलचेल आहे ते. नमस्कार मित्रांनो, केतनचा प्रवास अनुभवांचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो मी आहे गिरगावमध्ये पिंपळवाडीमध्ये पिंपळेश्वर क्रीडा मंडळ. स्थापना बघायला गेली तर आता शतकपूर्तीच्या पण म्हणतात ना म्हणजे 100 वर्षाहून अधिक जुनं असणारं हे मंडळ. आणि स्थापना जरी 100 वर्षाची पूर्वी असली तरी पण गोविंदा पण म्हणतात ना तेवढाच जुना आहे. 2005ला 5 थर, 2006ला 6 थर आणि 2022 पासून मंडळाने जी एक भरारी घेतली आहे. 2022 पासून जी 8 थरांची जी परंपरा आहे 2025ला यशस्वीरित्या त्यांनी 8 थर लावले आणि आज आपण त्यांच्या उत्सवामध्ये आपण सामील व्हायचं आहे. आणि त्याचबरोबर इकडचा प्रत्येक क्षण इकडचा प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी सांगेल. आणि आता थोड्या वेळा आपण बघितलंच खूप आज सोमवार असल्यामुळे खूप छान पद्धतीने श्री शंकर महादेवाची आरती झाली. खूप तो भक्तीचा जागर होता, एक संचार येत होता आणि त्याचबरोबर त्या नादामध्ये असं वाटत होतं की खरं म्हणजे आपण त्याच्यामध्ये खूप तल्लीन झालो आहे. तर मित्रांनो आता आपण थोड्या वेळातच आता ह्या कार्यक्रमाचा नारळ फुटणार आहे आणि हंडी आता ते वरती चढवतात आहे ते पण बघूया. तर चला जाऊया. फायनली आपण बघतो मित्रांनो आता हंडी वरती चढवतात आहे आणि त्याचबरोबर आपल्या परिसरातले सगळे बालगोपाळ आणि त्याचबरोबर आपले प्रशिक्षक आणि सगळे मंडळी त्यांच्या समोर ही हंडी आता वरती जाणार आणि गुरुपौर्णिमेला ही हंडी फुटणार. तर आपण बघतोय मित्रांनो आता हंडी वरती जाते आणि हीच हंडी आता गुरुपौर्णिमेला फुटतील. पण त्याचबरोबर आपण बघतोय प्रशिक्षक आणि त्याचबरोबर ही सगळी ही मंडळी आहेत. तर आपण बघतोय पिंपळेश्वर महादेव की जय. हळूहळू पिंपळेश्वर महादेव की जय. बोल बजरंग बली की जय. आगे वाले की जय. जय श्री माता. जय श्री माता. हर हर महादेव. पार्वती पते. नमस्कार मित्रांनो, श्री पिंपळेश्वर क्रीडा मंडळ गोविंदा पथक. तसं बघायला गेलं तर 100 वर्षापेक्षा जुनी असणारी परंपरा आणि ते मंडळ. आणि माझ्याबरोबर आहेत ही सगळे बाळगोपाळ, त्याचबरोबर पदाधिकारी आणि मंडळाचे सगळे कार्यकर्ते आणि हे सगळे आपले बाळगोपाळ. सगळ्यांना नमस्कार. या वेळेला आपण एक बघतोय की मंडळाला पण आता 100 वर्षापेक्षा जुनं आपलं मंडळ आहे. 2026चा हा दहीहंडी उत्सव आपल्यासाठी काय एक संकल्प असणार आहे? प्राथमिकता हे दहीकलेचं मंडळाचं 98वं वर्ष आहे. तर आपण आता शतक महोत्सवाकडे वाटचाल आपण चालू केली आहे मंडळाची. तसंच आपण आता गेल्याच वर्षी मंडळाने यशस्वीरित्या 2 वेळा दिवसातून आपण 8 थर लावले. हा मंडळ जे 5 थराचा गोविंदा होता हा उत्तरोत्तर प्रगती करत आता काही नवीन मुलांच्या सुद्धा आणि जुन्यांच्या मार्गदर्शनामुळे आज 8 थरावर पोचला आहे. तर आपण आपला हाच एक मानस राहील की हे 8 थर उत्कृष्टरित्या आपण चांगले सेफ्टीप्रमाणे उतरवू आणि लवकरच पिंपळेश्वर महादेवाच्या कृपेने तर शक्य झालं तर अजून आपण वरच्या थरांकडे आपली उमेद आहे की आपण ह्याच्यापेक्षा वरती जाऊ. ह्या मंडळाचा एक मानस आहे. तुमचा गोविंदा म्हणजे एक मुंबईचा आपण प्रोस्पेक्टिव्ह बघितला तर साऊथ मुंबई त्याच्यानंतर सबर्ब म्हणजे हा सबर्बन एरिया आणि आपला हा अर्बन एरिया.
तर खूप मोठी गॅप निर्माण झालेली आहे थराच्या संदर्भात. आपले इकडे बी भरपूर असे गोविंदा आहेत, पथक आहेत, ते 8 थरपर्यंत लावतात. पण आता कॉम्पिटिशन एवढा वाढलेलं आहे की 8, 9, 10पर्यंत पोहोचलेलं आहे. तर तुमची काय तयारी आहे पुढे? कॉम्पिटिशन कसं काय तुम्ही, ही एवढी मोठी गॅप झालेली आहे, 8 थरापर्यंत तुम्ही लावतातच, पुढे तुमचं ध्येय आहे की 9, 10पर्यंत जाण्याचं? नक्कीच ध्येय आहे आणि मुलांमध्ये सुद्धा आत्मविश्वास आहे. परंतु आत्ताच्या सध्याच्या साऊथ मुंबईच्या, दक्षिण मुंबईच्या जी आता परिस्थिती आहे आणि जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याप्रमाणे ह्या उत्सवांसाठी जे काही हे मराठी लोकांचा जेवढा राहिला आहे आता आपल्याकडे भाग, तेवढ्यामध्ये हा उत्सव खूप जोशात साजरा होतो आहे. पण त्यातसुद्धा आम्ही तो 8 थरापर्यंत घेऊन गेला आणि हाच गोविंदा नक्कीच 9 आणि 10 थर लावेल. कदाचित देवाच्या कृपेने शक्य झालं, मुंबादेवीच्या कृपेने शक्य झालं तर सगळ्यात मोठे थर दक्षिण मुंबईच लावेल, जे आधीसुद्धा दक्षिण मुंबई साजरी करत होती हा उत्सव. ओके. काळानुसार ना आता आपण बघता की प्रो गोविंदा, तर मंडळाचा मानस आहे की आपण पण काहीतरी प्रो गोविंदामध्ये जावं आणि त्या ठिकाणी कसं जलद प्रमाणे करावं लागतं. तर मंडळाचा काय मानस आहे प्रोमध्ये आपण झालं का? नक्कीच आमचे जे प्रशिक्षक आहेत त्यांचंसुद्धा आम्हाला आत्ताच आमच्या जी मागची सभा झाली, जी आम्ही उत्सवपूर्व सभा होते, तशी आम्ही प्रॅक्टिसच्या आधी पण एक सभा घेतो. त्यात आम्हाला कोचनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आपले प्रयत्न चालले आहेत की आपण प्रो गोविंदासाठी स्वतःला प्रिपेअर करावं, जेणेकरून आपण कमी सेकंदात कसे, कमी मिनटात कसे थर लावू शकतो, या सगळ्यासाठी पण आम्ही ह्यावर्षी स्वतःला तयार करतो आहे. आणि लवकरात लवकर आम्ही ते स्वप्नसुद्धा बघतो आहे की हा गोविंदा आम्ही प्रोला घेऊन जाऊ. ओके. आपण अजून एक गोष्ट म्हणजे मला ती समजून घ्यायची आहे. जसं दादांनी सांगितलं की खूप मंडळ आणि प्रबळ दावेदार मुंबईमध्ये पण आहेत, परंतु आता तसं बघायला गेलं तर उपनगरचा राजा जय जवान गोविंदा, विश्वविक्रम जय जवान गोविंदा पथक, कोकण नगरचा राजा, कोकण नगर गोविंदा पथक, विश्वविक्रमी पण आहेत. स्पर्धा तर होते, ही स्पर्धा आहे, प्रत्येकाच्या त्या खेळाडूची परंपरा पण जपली जाते. पण अलीकडच्या काळामध्ये मुंबई पण कुठेतरी मागे राहिलं आहे असं वाटतंय काय तुम्हाला? मागे तर मुंबई म्हणू नाही शकत, कारण जो आता दक्षिण मुंबई नगर आणि जे शहर आणि उपनगरात तुम्ही जो बघताय, तर नक्कीच ते लोक एक पाऊल पुढे निघून गेलेत. पण याचा असा अर्थ नाही की, कारण हा शेवटी आता स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये कोणाचे थर काय लागणार ते कदाचित तो दिवसच ठरवेल. तर दरवर्षी प्रत्येकासाठी काही ना काही नवीन घेऊन येतो गोविंदा. ह्या वर्षी आता ते कोणाचं लिहिलंय नाव त्या हंडीवरती, तो त्यांचा दिवस ठरवेल. सर असं म्हणतात की गोविंदामध्ये जो गोविंदा सहज असतो त्याचे सिडी नीट लागते, सिडीचा सराव चांगला असतो. तर आपल्या गोविंदा पथकामध्ये सिडीचा कसा सराव होतो? कारण आपण 8 थर लावता, लगभग ह्यासाठी आपली सिडी 5पर्यंत असते, लगभग आपल्याकडनं 10 ते 12 स्क्वॉटर असतात. तर त्या ठिकाणी कसा सराव होतो स्क्वॉटरचा ॲज अ सिडीप्रमाणे? मी ह्यासाठी तुम्हाला एक सांगेन की आमचे जे शिडीचे प्रशिक्षक आहेत मनोज दादा, ते तुम्हाला ह्यात खूप जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतो. आम्ही शिडी नॉर्मली आम्ही शिडी पहिलं भिंतीला हे करून प्रॅक्टिस करतो, जेणेकरून पोरं स्टेबल राहावी, थर हलवू नये, हा मोठा प्रयत्न केला जातो. आणि त्याच्यानंतर मग ती जसे थर लागतात, जशी पोरं जशी असतात त्याप्रमाणे ती आखणी करून मग शिडी आम्ही उभी करतो. सर असं म्हणतात की सिडीमध्ये सगळे स्क्वॉटर इम्पॉर्टंट असतात, लगभग 4 मेन सिड्या असतात, त्यामध्ये लगभग 7 ते 8 स्क्वॉटर असतात. तर स्क्वॉटर आपण कसे निवडतो? म्हणजे सगळ्यात हुकमी असतात ते स्क्वॉटर असेल तर आपण आपले वरचे 1 चढू शकतो. तर स्क्वॉटर कसे निवडतो आपण? आत्तापर्यंत आमचे जे स्कॉटर आहेत ते वरचे 4 आम्ही अजून हलवलेले नाहीत. अच्छा. पाठी पुढे कधी एखादा काटक असतात, थोडी जिममध्ये जाणारी मुलं असतात आणि त्यांच्यामध्ये क्षमता असते, त्याप्रमाणे आम्ही लोक ती मुलं निवडतो आम्ही, आणि ती निवडलेलीच आहे ऑलरेडी. सर आता प्रो गोविंदाचा भरपूर क्रेज आहे, प्रत्येक झँडी पथक प्रो गोविंदाकडेच वळतो, त्यासाठीच त्याचे प्रयत्न असतात. तर ह्या प्रो गोविंदामुळे काय पारंपरिक गोविंदाला क्षती पोचलेली आहे का? त्याच्यामुळे पारंपरिक गोविंदा थोडंसं कमी पडतंय का, असं वाटतं का तुम्हाला? मी असं नाही, पण नक्कीच गोविंदा कुठेतरी स्पर्धेकडे जातो आहे. आता प्रो गोविंद्यामुळे टायमिंग की जेवढ्या फास्ट लावता येईल की ते, आधी कसं होतं काही गोविंद्यांची, जुन्या गोविंद्याची आधी वैशिष्ट्य आहेत, ते परफेक्शनवरती बिलीव्ह करतात, वेळ लागून देत काही हरकत नाही. पण ती गोविंदाची खूप मोठी कला आहे. आज तुम्ही आमचे पण थर बघाल, आम्ही काय 1.5-2 मिनटं पण थर उभा आहे जेव्हा 8 लागलेत पहिले किंवा 7 लागलेत पहिले, कुठचाही व्हायब्रेशन नाही आहे, काही नाही आहे. म्हणजे ही पेशन्स होते बेसवाल्यांचे, सेकंडवाल्यांचे. ते कुठेतरी आता प्रोमध्ये फास्ट करण्याच्या ह्याच्यात कधी कधी रिस्कही वाढते, पण जशी स्पर्धा वाढत जाईल तशा गोष्टींना आपल्याला पण पर्याय काढावे लागणार. त्याला काय दुसरं नाही आपल्या हातात. आर्थिक हे पण मिळतात ना त्याच्या पाठबळ प्रोमुळे, त्यामुळे तो पण चांगलं आहे, म्हणजे संकल्पना चांगली आहे ती प्रो गोविंदाची.
फक्त स्पीड त्याच्यात मेंटेन ठेवावं लागतं प्रो गोविंदामुळे ते पण आहे की प्रो गोविंदामुळे थरांची म्हणतात ना लावायची पद्धती हे एकमेकांना समजतं आणि ते चांगल्या पद्धतीने म्हणतात की गोविंदा या दिवशी त्याचा फायदा मिळतो की ते गोविंदा या दिवशी चांगले लावतात आणि प्रो गोविंदाला जी म्हणतात ना की त्याला कोणाची सेकंदामध्ये लावायची असते त्याची जी प्रॅक्टिस केलेली असते ना त्याचा फायदा त्यांना गोविंदाच्या दिवशी ओके सो फायनली मित्रांनो ज्याची आपण प्रतीक्षेने वाट बघत होतो अक्षरशः म्हणजे तो आता आलेला आहे. म्हणजे आपण बघायला गेलं तर सकाळीपासून तो पडणारा पाऊस आणि आत्ता पण पडतोय पाऊस. आपण बघितली अंडी वरती चढलेली आणि त्याचबरोबर आता थोड्या वेळातच मॅटिंगचं काम चालू आहे. मॅटिंग लागते आणि का त्याचबरोबर बघतोय की पाऊस या वरुण राजाने एक चांगली कृपा केलेली आहे. आता वाटतंय की जरा पण हा पाऊस कंटिन्यू राहायला पाहिजे. तर मित्रांनो आपण बघतोय आणि इथे पण आता काही आपले भरपूर मंडळी येतात आहे आणि त्याचबरोबर आपण अजून बघतोय की अजून किती वेळ लागेल आपल्याला? 15 मिनिटं लागतील. 15 मिनिटं लागतील. काय असणार आहे ह्या वेळेला? काय आपल्याला म्हणजे काय फॉर्मेशन तुम्ही असणार आहे? कशी असते? तर गेल्या वर्षीच असणार आपलं. आता आपण 4 एक्क्याचे ट्राय करणार आहे. एक आपल्याला नवीन फ्युचरसाठी आपण 4 एक्के बनवत आहोत. थोडेफार पोरांची जागा आपण चेंज करणार आहे. जसे नवीन पोरं येतील तर नवीन पोरांना थरात चिडे. ओके चला तर आपण बघूया. आपण आता तिकडे पण जाऊया बघूया. आता एक सुंदर अशी फुलांची रांगोळी काढली आहे. श्री पिंपळेश्वर क्रीडा मंडळ अर्थातच श्री पिंपळेश्वर वाले बोल बजरंग बली की जय. तर मित्रांनो आता लगेच त्या गोष्टीची वाट बघतोय त्याच्यासाठी पण आलो आहे आणि मस्त आहे. दोन्ही ठिकाणी ह्या बिल्डिंग आहेत आणि मध्ये ती हंडी आहे पण सेफ्टी आहे इकडे पण. तर का मॅट लागले आहेत. बरोबर आहे कोच सर. सर नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सांगा. माझं नाव आनंद रवींद्र परोळेकर. मी या पिंपळेश्वर गोविंदा पथकाचा कोच 2006 पासून मी कोचिंग करतो. मी 2006 साली पहिल्यांदा 6 थर लावले होते. ओके. त्यानंतर 2013 साली 7 थर आम्ही सातत्य ठेवलेलं आणि 2024 साली आम्ही 8 थर दोनदा लावलेत आणि या वर्षी आम्ही 8 थर तेच 8 थर आपण 4 वेळा लावून उतरवायचा मानस आहे. 9 थराच्या नंतर प्रयत्न करू. जोपर्यंत आपण पूर्णपणे 8 थर सेफ उतरत नाही तोपर्यंत आपण तो पुढचा निर्णय घेणार नाही असं आम्ही ठरवलेलं आहे. ओके. काय बोलतात? कारण काय ना आता हंडी आहे ना वर्ष जसं सरत चाललंय तशी या दहीहंडीची व्याख्या चेंज होत चालली आहे. पण ह्यामध्ये या दहीहंडी क्षेत्रामध्ये एक आहे फिटनेस आणि अलर्टनेस खूप महत्वाचं आहे. काय बोलाल? कसं आहे ना की आजकालची म्हणतात ना की जे 2006 साली ज्या 6 सालीच्या आधीचा गोविंदा हा फार वेगळा होता. जो गिरगाव पारंपरिक सगळीकडे तसाच गोविंदा होता की त्याच्यामध्ये म्हणजे म्हणत दारू पिलेली लोक असायची आणि ती त्याच्यानंतर मग आम्ही लोकांनी ते चेंज करायचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही म्हणलो की आपण चांगले थर लावूया, थर लावून उतरवूया आणि ते त्याचप्रमाणे कॉम्पिटिशन त्या दरम्यान सुद्धा चालू झालेली. माझगाव ताडवाडी बोला, जय जवान बोला, ते हळूहळू गोविंद म्हणतात ना की खूप चांगलं करत होती. त्यात म्हणजे आम्ही स्पर्धा नाही करायची पण त्या एक प्रकारे म्हणतात ना आपलं एक गोविंद आपलं एक मंडळ आहे ते चांगल्या दिशेने गेलं पाहिजे. आपल्या नंतर येणारी मुलं ती पण म्हणतात त्यांना एक चांगलं काहीतरी दिलं पाहिजे आपण पुढच्या येणाऱ्या पिढीला. हा आमचा मानस होता. म्हणून आम्ही त्या म्हणतात ना की त्या प्रॅक्टिसला बोला सुरुवात केली. पहिला आम्ही रस्त्यावरती प्रॅक्टिस करत होतो आणि कारण हे रिडेव्हलपमेंटमध्ये होतं त्यामुळे आम्ही रस्त्यावरती प्रॅक्टिस तर देवळाच्या समोर करायचो. त्यानंतर आम्हाला ही जी जागा मिळाली आहे इकडे आमची नवदुर्गा बसते त्याच जागेवरती आम्ही ह्या प्रॅक्टिस म्हणजे नवीन ही लहान लहान मुलं करतात प्रॅक्टिस त्यांना आवड निर्माण होती. त्यानंतर जी बाहेरची पण मुलं येतात त्यांना पण म्हणतात ना एक चान्स मिळतो त्यांना तो द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. चालेल आपण बोलूया आणि आता बघूया. मित्रांनो आपण बघतोय या सगळ्यांमध्ये एक व्यक्ती अशी आहे ती म्हणजे या मंडळाचे जुने गोविंदा. मित्रांनो आपण बघतोय हे सगळे जे गोविंदा उभे आहेत आणि हे गोविंदा ही बघायला गेली तर नवीन पिढी आहे म्हणजे आत्ताचे मुलं पण ज्या हिशोबाने जे खरा गोविंदा ज्यांनी टिकवला ज्यांनी इथपर्यंत आणला ती व्यक्ती माझ्या बरोबर आहे. या मंडळाचे खूप जुने गोविंदा कार्यकर्ते रमेश डांबरे. काका नमस्कार. आजचा उत्सव तुम्ही बघताय कसं वाटतं? या मुलांना बघून तुम्हाला कसं वाटतं? आणि मला सांगा की तुम्ही जेव्हा त्या टायमिंगला गोविंदा खेळत होतात
तेव्हाचा गोविंदा कसा असायचा? त्याचा बंद वेगळा होता परत आम्ही घरावरून करायचे माझ्या पाहिजे अच्छा. आणि बसून करायचं दिवसाला चौकात ओके. मध्यंतरीचा एक असा काळ होता. नमस्कार. हे सिरी त्या टायमाला विशेष म्हणजे प्रॅक्टिस नाही व्हायची. त्या टायमाला प्रॅक्टिस नाही व्हायची. डायरेक्ट गोविंदाच्या दिवशी. डायरेक्ट गोविंदाच्या दिवशी जे अटेम्प्ट करायचं तो गोविंदाच्या दिवशी करायचं. ओके. पण आता ही सगळी नवीन मुलं आपण बघतोय. आता असं वाटतंय की आता दहीहंडी क्षेत्राने पण एक काट टाकलेली आहे आणि आता एकदम सिस्टमॅटिक आले. पण ह्याच्यामध्ये असं वाटतं की आपली परंपरा कुठेतरी अशी हरवत चालली आहे. यांना बघून नाही असं नाही असं नाही म्हणतात ना की आता म्हणजे त्या टायमिंगला तुमचं असं थराशी महत्व नसायचं. किती थर लावणार तरी हे जमलं. आता इथे 8 आले, 7 आले, 8 आले. 8 किलोमीटर राजा लावतात आपल्या अच्छा. ओके. तर काका धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. आणि आम्ही आता बघूया आपण आपला कार्यक्रम. सो फायनली मित्रांनो आता इथे ह्या आपल्या मंदिरामध्ये ह्या शिवशंकराला पहिला नारळ वाहिला जाणार आहे आणि ह्यानंतर आपल्याला अजून दादा आता आपण इथे एक नारळ देणार आणि अजून दुसरे हनुमानाच्या पण आपल्याला देवळात नारळ द्यायचा आहे. आणि ती तिकडचा जो आपले जे क्षेत्रपाल आहे जे आपली जागेवाले आहेत त्यांना पण आपल्याला नारळ द्यायचा आहे. तर आता आपले सगळे जे ज्येष्ठ मंडळी आहेत ते आता या शिवशंकराला पहिला नारळ देतील आणि इथूनच या कार्यक्रमाची सुरुवात होईल. श्री पिंपळेश्वर महादेव की जय, नवदुर्गा आईचा जय, महाराज की जय, गणपती बाप्पा जय श्री महाकाल जय श्रीराम और बजरंग हर हर बाप्पा मित्रांनो आपण हे जे शिल्प बघतोय ही जी वास्तू बघतोय हा जो एक म्हणतात ना हा एक शिलालेख आहे ना काहीतरी सांगतोय. मित्रांनो ह्या शिलालेखामध्ये आपण तसं बघायला गेले तर एकीकडे आहे चंद्र तर दुसरीकडे आहे सूर्य आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे आता मला ते ऍक्च्युली एक्सप्लेन करता येत नाही. दादा तू काय सांगशील ह्याच्याबद्दल? खूप मोठे मोठे टुरिस्ट लोक येतात इकडे, खूप काही माहिती देतात. आणि असं बघायला गेलो तर देवस्थान आपलं खूप स्ट्रॉंग आहे महादेवाचं आणि पूर्ण गिरगाव इकडे पाया पडलेलं आहे. नाही खरं बघायला गेलं तर ही वास्तू हे इकडचे व्हायब्रेशनच सांगतात की खरं खूप वेगळंच वाटतंय असं. जय श्री राम और बजरंग की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. जय श्रीराम जय श्री राम.
गणपती बाप्पा पिंपळेश्वर महादेव की गाईचा बोल बजरंग जय श्रीराम जागेवाले की नमः पार्वती पते हर हर महादेव. हर हर. मित्रांनो नारळ फुटलाय आणि ह्या सोहळ्याचा एक असा क्षण असणार आहे की तो आपल्याला आता क्षण बघायचा आहे. गणपती बाप्पा मित्रांनो आता थोड्या वेळात लाईनअप अर्थातच त्या जागेला त्या क्षेत्रपालाला त्या म्हणतात ना त्या जागेवाल्याला पहिला वंदन पहिला मान आणि आता प्रत्येक जण त्या जागेला वंदना करतोय. हे बस ना, आता इकडे नाही. सुरुवात करतो आपण नंतर किती 8 लावणार 9 लावणार हे नंतर आहे. पूर्ण प्रॅक्टिस व्यवस्थित इमानदारीने करायची. जसे काही चेंजेस असतील ते आकाश ठरवणार कोणाला काय चेंज करायचं की नाही करायचं. स्वतःचं डोकं लावायचं नाही. आज प्रॅक्टिस आपण छोटीशी करायची आहे सुरुवात करतो म्हणून. उद्यापासून आपली बरोबर 10:30 म्हणजे 10:30 वाजता येऊन वॉर्मअप चालू होणार एवढं लक्षात ठेवा. ही प्रॅक्टिस रोजची रोज चालू आता डेली प्रॅक्टिस चालू होणार. ओके तर आता एक काम करायचं आहे. 3 सनी फक्त पहिला मंदारला उचलणार. तो पहिला मान दिला जाणार. त्याच्यानंतर मग मंदारवरती एक मुलगा वाढवूया आपण. ठीक आहे. गणपती बाप्पा पिंपळेश्वर महादेव की गाईचा बोल बजरंग की जय श्री महाकाल पार्वती पते छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. कसं असेल आता फॉर्मेशन? आता सध्या आपण 4 तर लावतोय. 3-3-2 1 लावतोय. मग ओके. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण ओके. वाढवतात. तुमची जरा बेस दाखवा ना जरा कसा असतो. जरा मला बेस बघायचा आहे तुमचा. अच्छा 8 3 2 1 का? नाही 3 त्याच्यावरती 3 त्याच्यावरती 2 1. ओके लक्ष इकडे 2 2 1 ओके. तर एक आता गोष्ट बघितली मुलं तर यंग आहे पण ह्यामध्ये आहे ना एक स्पीडचा एक इश्यू जरा थोडा एक म्हणतात ना. हा कारण पहिलीच प्रॅक्टिस आहे ना. पहिलीच प्रॅक्टिस आहे पण स्पीड जो आहे ना तो बऱ्यापैकी मुलांनी मेंटेन ठेवलेला आहे. हा कारण कसं आहे ना की आम्ही म्हणतात ना की ही जी वरच्या मुलांची प्रॅक्टिस जास्त होते. बाकी म्हणतात ना जे बेस आणि जे सेकंड आहेत ना त्या लोकांना शनिवारचा जास्त चान्स मिळतो शुक्रवारचा चान्स मिळतो. यांना यांची नेहमी प्रॅक्टिस चालू असते ना त्यामुळे म्हणतात ना की ते पण तसं बघायला गेलं ना जो फॉर्मेशन होतं ना खूप पिकअप होता. फॉर्मेशनला खूप पिकअप होतं. हा फॉर्मेशन आम्ही कमीत कमी म्हणणं 3 वर्ष कंटिन्यू लावतोय. 3 वरती 3 करून येस येस त्याचप्रमाणे आम्ही 8 लावलेले आहेत. येस येस ओके. कडक लागलेच पाहिजे आपले त्या हिशोबाने प्रॅक्टिस करा. उभे राहा. आपल्याला मार लागणार नाही ह्या पद्धतीने खाली पडा. बरोबर आहे सनी आणि दुसरा आहे अनिकेत दादा. तू कुठल्या थराला आहे? तिसऱ्या धराला. तिसऱ्या थराला. आणि तू? मी 3 1 घेतो. आता 3 1 घेतो. कसा अनुभव कसा आहे तुझा? अनुभव डेंजरच आहे. गेले मी 4-5 वर्षापासून मी 3 1 घेतोय. ते वरती जाऊन काहीतरी वेगळंच हवा सगळं वेगळंच दिसतं. खूप वेगळं तुला पण आता खूप सवय झाली. आता भीतीची वगैरे काहीच हे नाही. भीती मेली आता. घरातून तुला कसा प्रतिसाद आहे? नाही मला घरातून काय नाही बोलत. बिंदास चढ. हो ना बिंदास. ओके. तुझं काय म्हणतोय? तुझ्या मला चारात म्हणजे बोलतात ना बनवणारे व्यक्ती आकाश दादा आणि राजू दादा
बोलतात ना, मी आलो इकडे गोविंदाला तेव्हा मी शिडीत होतो जोडीत आल्यानंतर मला राजूदादानी आकाशदानी सांगितलं एवढी मेहनत कर तेव्हा तुला ती जागा भेटेल. त्यासाठी मी एवढी मेहनत केली, त्यासाठी त्या जागेचं मला फळ भेटलं चारात. तर मी बोलू शकतो तर माझ्या घरचे बोलतात तू बिंदास गोविंदा खेळ. मला काय बोलतात ना, काय बोलतात त्याला, परवा नाही तू गोविंदा फुल जोरात खेळ, तुला आमचा फुल पाठिंबा आहे, पण जरा सेफ्टी करू. सेफ्टी घे. सेफ्टी ते खूप आहे. पिंपळेश्वर गोविंदा पथकाबद्दल काय तुमचं मत आहे? म्हणजे तुम्ही एवढ्या वर्ष खेळताय, काय आमचं एकच आहे, आमच्या गोविंदाचं नाव खूप मोठं होऊन दे बस. आमची स्पर्धा स्वतःशी आहे. आमचं मंडळ किती मोठं होतं ते स्वतः पोरा बोलतात ना, पोरांकडनं किती मोठं करायचं ते पोरांच्या हातात असतं. ओके, थँक्यू व्हेरी मच. चला, थँक्यू, धन्यवाद. म्हणजे आपलं सौभाग्य. आम्ही भरपूर गोविंदा पथक फिरतो, म्हणजे रोजचे 1-2 गोविंदा पथक असतात. आता इथपर्यंत दहंडी फिरत नाहीत. आजचा हा तुमचा दहंडी पथक आहे ना, एकदम नंबर 1 आहे. आणि 9 थरांचा तुमचा जो 70 पाय यावर धन्यवाद.